माझे नाव पूजा भास्कर सोळंके, डॉक्टर वेदप्रकाश पाटील फार्मसी कॉलेज बी फार्म 3rd इयर. आजचा माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आर्थिक दृष्टिकोन. आणि कसा होता तो काळ रे, कसा होता तो काळ. ते म्हणतात ना, एखादी रात्र जर एकदम काळोख असेल तर उगवणारा सूर्य हा तितकाच प्रखर आणि तेजस्वी असतो. शूद्रांना किड्यामुंग्यासारखी वागणूक दिली जात होती. अशी समाजाची व्यवस्था असताना ती समाजाची व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री होते. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. प्रेत लेकरांचे घेऊनी डोक्यावरी कशी राहिली ती माय, साऱ्या जगाचे पोषण करी भीमराव दुधावरची साय. कारुण्याचा झरा दीनदलितांची आई माता रमाई, जग बदल सांगून गेले भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात का ऋतून बसला तू, अंग झाडून निघ बाहेर, कर गुलामीवर वार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर विचारवंत होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश येथील लहू या गावी झाला. त्यांचे वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आणि आई भीमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा शाळेत जात होते तेव्हा त्यांना शाळेत वर्गामध्ये बसू दिले जात नव्हते, कारण फक्त ते एक शूद्र जातीचे होते. बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी वर्गात बसू दिले जात नव्हते. त्यांनी त्यांच्या आईला विचारले, आई मला वर्गात का बसू दिले जात नाही. तेव्हा त्यांची आई म्हणाली, कारण की आपण शूद्र आहोत ना. तेव्हा बाबासाहेबांनी आईला विचारले, असं कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे आपण शूद्र आहोत. तेव्हा माता म्हणाल्या की पुस्तकात लिहिले आहे कोणत्या तरी आपण शूद्र आहोत. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ते पुस्तकच मी बदलून टाकले तर. म्हणून त्यांनी आपल्या देशाला संविधान लिहिले आणि संविधानामध्ये त्यांनी सर्वांना समान वागणूक देण्याचे लिहिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे थोर व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यामुळे आपल्याला आज शिक्षण घेण्याचे मार्ग भेटत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात आपण शिक्षणामागे कुठेतरी राहत आहोत. त्यांचे विचार आपण आपल्या रोजच्या जीवनात आणले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्यासाठी काही सोय नसताना ते शिकत होते. त्यांच्या घरी अंधार असताना ते रस्त्याच्या लाईटीखाली बसून अभ्यास करत होते. आज आपल्याला सर्व सोयी सुविधा असून आपण कुठेतरी मागे राहत आहोत, अभ्यास करत नाही. त्यांचे विचार आपण आपल्या रोजच्या जीवनात आचरणात आणले पाहिजे. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी त्यांच्या घरी संग्रहच केला होता पुस्तकांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी सांगतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे कोणी तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र जातीच्यांना गटारीमधून मोटारीत बसवण्याचे काम केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून मरा. एक दिवस वाघ म्हणून मेलेलं चांगलं, पण जगताना असं हिमतीने जगलं पाहिजे. संघर्ष करून जगा. कितीही संकटे आली तरी घाबरू नका, संघर्ष करा, संकटांना सामोरे जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जर जग जिंकायचे असेल तर तलवारीने जिंकण्यापेक्षा शिक्षणाने जिंका. तलवारीत जेवढी ताकद नाही तेवढी एका लेखणीमध्ये ताकद आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अंधार होता नशिबी ज्यांच्या त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान दिलं. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू.